इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनो, विज्ञानामध्ये तुम्हाला आपली सूर्यमाला अभ्यासायची आहे. अगदी सुरुवातीचं हे प्रकरण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या प्रकरणाकडे खास लक्ष द्या, विशेष लक्ष द्या. त्याचं कारण असं आहे की पुढेही तुम्हाला आणखी पुढच्या वर्गांमध्ये या आपल्या सूर्यमालेच्या संबंधात काही अभ्यास करायचा आहे. त्यामुळे अगदी पहिली जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्या सूर्यमालेची ती आपण आता पाहणार आहोत. आणि तुमच्या या प्रकरणाशी संबंधित जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची पण उत्तरं तुम्हाला देता येतील. माझ्याकडे मी या ठिकाणी काही चित्र पण आणलेत तुम्हाला दाखवणार आहे की जी पाहिल्यानंतर तुम्हाला काही काही गोष्टी आणखी स्पष्ट होत जातील किंवा कळत जातील. तेव्हा हे आजचं प्रकरण आहे आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला. इथे आपली सूर्यमाला म्हणायचं कारण असं की आपला जो सूर्य आहे, जो सूर्य आपल्याला दिसतो, या सूर्याच्या भोवतालची जी सूर्यमाला आहे तिचा आपण अभ्यास करतो आहोत. आणि शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, विशेषतः अंतराळ शास्त्रज्ञांचं, जे बाहेरच्या अंतराळाचा अभ्यास करतात त्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की असे अनेक सूर्य आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या सूर्यमाला आहेत, परंतु ते आपल्यापासून खूप दूर आहेत. हा आपण ज्या सूर्यमालेचा अभ्यास करतो आहे तो आपल्याला दिसणारा सूर्य हा जसा एक सूर्य आहे, असे अनेक सूर्य आहेत. आणि या सूर्याच्या भोवती जसे वेगवेगळे ग्रह आहेत तसे त्याही सूर्यांच्या भोवती वेगवेगळे ग्रह आहेत, परंतु ते प्रचंड दूर आहेत, खूप दूर आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं आपल्याला आत्ता इथून शक्य होत नाही आहे. आणि मग त्यानुसार त्या ठिकाणच्या ग्रहांवर काय परिस्थिती असेल आपल्याला आज कळत नाही आहे. म्हणून आपण आपली सूर्यमाला, म्हणजे मी तुम्हाला काय विचारलं की आपण आपली सूर्यमाला असं का म्हणतो आहे, तर आपली सूर्यमाला म्हणण्याचं कारण आपल्याला दिसणारा जो सूर्य आहे त्या सूर्याच्या भोवतालची जी ग्रहमाला आहे त्याला सगळ्याला मिळून आपली सूर्यमाला असा अभ्यास आपण करणार आहोत. आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य असतो आणि ग्रह असतात वेगवेगळे. मग सूर्यापासून जर आपण असं क्रमाक्रमाने पाहत गेलं तर सूर्याच्या जवळ असतो तो बुध. सूर्याच्या सगळ्यात जवळ जो ग्रह आहे तो बुध आहे. या प्रत्येक ग्रहाची सविस्तर माहिती आपण 8वीत 9वीत घेणार आहोत. परंतु आत्ता लक्षात घ्या की सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे तो बुध. आणि तुम्हाला असा प्रश्न येतो की सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता, तर तुम्हाला उत्तर देता येतं ते म्हणजे बुध. बुधानंतर असतो शुक्र. लक्षात घ्या, ग्रह, मी ग्रहांबद्दल बोलतो आहे, थोड्या वेळाने मी सांगणार आहे आता की ग्रहांबद्दल बोलताना बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर स्वच्छ करून देणार आहे मी. तर बुध असतो, त्याच्यानंतर शुक्र असतो, तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी असते, त्याच्यानंतर मंगळ फिरतो सगळीकडे, त्यानंतर गुरु आहे. म्हणजे सूर्याच्या भोवती फिरणारे हे जे सगळे ग्रह आहेत हे या सगळ्या ग्रहांबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आणि आपल्याला या प्रकरणातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित देता येतील असा आपण अभ्यास करणार आहोत. गुरुच्या नंतर शनी येतो आणि शनीच्या नंतर युरेनस, नेपच्यून आणि शेवटी एक बटू ग्रह म्हणतात तो प्लुटो. अशी ही सगळी सूर्यमाला आहे. या सूर्याच्या भोवती हे सगळे ग्रह फिरतात आणि म्हणून या सगळ्याला सूर्यमाला म्हणतात. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल रात्री आकाशात तुम्ही जर पाहिलं, तुम्हाला मी एक चित्र पण दाखवणार आहे आता, की रात्री आकाशात पाहिलं तर तुम्हाला काय काय दिसतं, असा जर मी प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल? रात्री आकाशात बघता तेव्हा तुम्हाला काय काय दिसतं? चंद्र दिसतो. अगदी बरोबर आहे, चंद्र दिसतो. त्यानंतर तिथेच आकाशात तुम्ही चांदण्या म्हणता ना, त्याच्यामध्ये काही जे असतात ते लुक करतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होत असतो. आणि काही जे असतात ना ते एकदम स्थिर असतात, ते लुकलुक नाही करत. म्हणजे लुकलुकणाऱ्या चांदण्या आणि न लुकलुकणाऱ्या चांदण्या, अशा 2 प्रकारच्या चांदण्या तुम्हाला आकाशामध्ये दिसतात. कधी असं पेपरमध्ये आलेलं असताना आपण बघतो आणि गच्चीत जाऊन पाहतो तेव्हा एखाद्या वेळेस एखादा धूमकेतू पण आपल्याला दिसतो. आणि ह्या सगळ्या ज्या आकाशातल्या वस्तू आहेत, आकाशातल्या वस्तू का म्हणतो आहे मी, कारण त्याला खगोलीय वस्तू असं नाव आहे. खरं म्हणजे याला वस्तू म्हणायचं का, तर त्याला खगोलीय वस्तू असं नाव आहे. तुम्हाला प्रश्न असा येईल की खगोलीय वस्तू म्हणजे काय, तर आकाशातल्या सगळ्या वस्तूंना, आकाशात फिरणाऱ्या सगळ्या वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात. म्हणजे हे जे तुम्ही पाहताय त्या चांदण्या, हे जे तुम्ही पाहताय ते जे लुकलुक करतात ते तारे, जे लुकलुक करत नाहीत ते ग्रह,
त्यानंतर छोटे लघुग्रह असतात, म्हणजे अगदी छोटे असतात, ते आपल्याला माहिती पण नसतात की तिथे आहेत म्हणून ते. आणि अशा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला खगोलीय वस्तू म्हणतात. थोडक्यात आकाशातल्या सगळ्या वस्तूंना, म्हणजे सगळ्या आकाशात फिरणाऱ्या गोष्टींना खगोलीय वस्तू असं म्हणतात. तुम्हाला हा प्रश्न जर आला तर खगोलीय वस्तू म्हणजे काय, तर आकाशात फिरणाऱ्या सगळ्या वस्तूंना खगोलीय वस्तू असं म्हणतात, असं तुम्हाला सांगता येईल. आता ते जे लुक 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 करतात ना, त्यांना म्हणतात तारे. नीट समजून घ्या. जे लुक 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 करतात त्यांना म्हणतात तारे, आणि जे लुकलुकत नाहीत त्यांना म्हणतात ग्रह. समजलं? तारे लुकलुक का करतात, कारण त्यांना स्वतःचा प्रकाश असतो. आता लक्षात घ्या, तुमच्या माहितीमध्ये स्वतःचा प्रकाश असणारी कोणती गोष्ट आहे, ती म्हणजे सूर्य, नाही का? सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे. सूर्य सगळ्यात जवळचा आहे आपल्याला स्वतःचा प्रकाश असणारा. त्यामुळे स्वतःचा प्रकाश असला की त्याला स्वयंप्रकाशी असं म्हणतात. स्वतःचा प्रकाश. मग स्वयंप्रकाशी म्हणजे काय, तर स्वतःचा प्रकाश असला की त्याला म्हणतात स्वयंप्रकाशी. आणि दुसऱ्याचा प्रकाश म्हणजे ग्रह काय असतात, ग्रहांवरती सूर्याचा प्रकाश पडतो, म्हणून दुसऱ्याचा प्रकाश घेऊन ते ग्रह तुम्हाला दिसतात किंवा तो प्रकाश परावर्तित करतात आणि मग तुम्हाला ते ग्रह दिसतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, म्हणून ताऱ्यांना म्हणतात स्वयंप्रकाशी. आणि ग्रहांना प्रकाश नसतो, ते सूर्याच्या प्रकाशामुळे दिसतात. आता मी अगदी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं ना, शुक्र काय आहे, शुक्र या ग्रहमालेतला एक ग्रह आहे. पुढे पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्हाला ते आपल्याकडे खूप जुनं गाणं आहे, माहिती आहे का? शुक्र तारा मंदवारा. चुकीचं आहे, शुक्र हा तारा नाही. आणि त्या गाण्यामुळे कदाचित असं होईल तुम्हाला वेळ, शुक्र ग्रह आहे का तारा आहे असा प्रश्न विचारला तर तुम्हाला ते गाणं आठवेल. ते गाणं चुकीचं आहे. शुक्राचा तारा नसतो, शुक्र हा ग्रह आहे. एक तुम्हाला सहज गंमत म्हणून सांगितलं. काही वेळेस काय होतं, मुलांना काहीतरी आठवतं, एखादं गाणं आठवतं, मग शुक्र तारा आहे का ग्रह असं विचारलं तर त्या गाण्यामध्ये शुक्राला तारा म्हटलं आहे, म्हणून मग तुम्ही म्हणाल शुक्र तारा. मग जर तुम्हाला मार्क दिले नाही तर तुम्ही मास्तरांशी भांडायला जाल, हो त्या गाण्यात तर लिहिलं आहे शुक्राचा तारा. तसं नाही आहे. शुक्र हा ग्रह आहे, तो स्वयंप्रकाशी नाही, त्याला स्वतःचा प्रकाश नाही. ठीक आहे, एक गमतीचा भाग होता तो. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला की सूर्य हा ग्रह आहे की तारा, अगदी साधा प्रश्न आहे. मगाशी आपण पाहिलं, ज्याला स्वतःचा प्रकाश असतो तो असतो तारा, म्हणून सूर्य काय आहे, तारा आहे. आणि म्हणून तुम्हाला लांब लुकलुकणारे जे तारे दिसतात ना, खूप लांबचे असे बारीक बारीक बारीक, कदाचित ते त्या ठिकाणचे खूप मोठे सूर्य असतील, पण आपल्यापासून खूप लांब असल्यामुळे आपल्याला त्याचे छोटे छोटे दिसत आहेत. पण कदाचित आपल्या सूर्यापेक्षा मोठे सूर्य असतील ते, आणि त्यांची पण स्वतःची सूर्यमाला असेल कदाचित, पण ते खूप लांब, म्हणजे आपल्याला दिसणार नाही. ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला तारा म्हणतात. म्हणून सूर्य काय आहे, तारा. हा प्रश्न आला तर लक्षात ठेवा. समजा रिकाम्या जागा भरायची वेळ आली तर सूर्य हा टिंबटिंब आहे, तारा आहे, किंवा सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे, सूर्याचा स्वतःचा प्रकाश आहे, आणि त्याच्यात आपण बाकीचे ग्रह पाहतो. आता ही सूर्यमाला म्हणजे काय लक्षात घ्या. आपली सूर्यमाला असं आपण म्हणतो ना, आपली सूर्यमाला. तर सूर्यमाला म्हणजे काय, तर सूर्यमाला म्हणजे या सूर्याच्या भोवती जे काही ग्रह फिरतात त्या सगळ्या ग्रहांच्या एकत्रित अशा सगळ्या गोष्टीला आपण सूर्यमाला म्हणतो. म्हणजे माळाच आहे, ती एक माळ आहे एक प्रकारची, एक 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 ग्रह असतो. तर त्या सगळ्या ग्रहांना सूर्याकडनं प्रकाश मिळतो. म्हणजे या सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या ज्या ज्या ग्रहांना सूर्याचा प्रकाश मिळतो ते सगळे मिळून होते सूर्यमाला. ते सगळे ग्रह मिळून होते सूर्यमाला. सूर्यमाला म्हणजे काय, सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या सगळ्या ग्रहांची मिळून जी होते ती सूर्यमाला. आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला सूर्याचा प्रकाश मिळतो. सकाळी आपण उठतो, सूर्योदय म्हणतो आपण त्याला. सूर्य सकाळी आपल्याला दिसायला लागतो, पृथ्वी गोल फिरते आणि रात्रीच्या वेळेस सूर्य पृथ्वीच्या त्या बाजूला असतो, म्हणजे उलट्या बाजूला. तुम्हाला ते चेंडूचा प्रयोग शाळेत दाखवला होता. आणि मग पहाटे काय होतं, सूर्य आपल्या बाजूला यायला लागतो आणि मग त्याला आपण म्हणतो सूर्योदय. मग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याचा प्रकाश आपल्याला मिळतो. असा रोज मिळतो, असा खूप अब्जावधी वर्षांपासून असं चालू आहे. तर सूर्याचा आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणजे पृथ्वी आपल्याला माहिती आहे, पृथ्वी हा काय आहे, एक ग्रह आहे. नंतर या पृथ्वीच्या व्यतिरिक्त आणखी पण काही ग्रह आहेत, ते 7 ग्रह आहेत. कोणते कोणते ग्रह आहेत, पृथ्वी सोडून.
पृथ्वी तर आहेच, पण पृथ्वी सोडून आणखी आहे बुध आहे, शुक्र आहे. मगाशी मी तुम्हाला शुक्र नावाच्या ग्रहाची गंमत सांगितली आहे ना. तर शुक्र आहे, मंगळ आहे, मंगळ नावाचा एक ग्रह आहे या सूर्यमालेमध्ये आहे, गुरु आहे, शनी आहे, युरेनस आणि नेपच्यून. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आठवड्यांची नावं आपण पाहिलं असेल की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. यापैकी सोमवार सोडून द्या तुम्ही. सोम म्हणजे काय, तर आपण म्हणतो की सोमवार हा शंकराचा वार आणि या पृथ्वीची उत्पत्ती शंकराने केली अशी आपली एक श्रद्धा आहे पूर्वीपासूनची. तर आपण असं थोड्या वेळ समजा की सोमवार हा पृथ्वीचा, मंगळवार म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ग्रहाचं नाव आठवलं मंगळ, बुधवार म्हणजे तुम्हाला लगेच आठवलं की तिसरा ग्रह कुठला बुध, त्याच्यानंतर गुरुवार म्हणजे तुम्हाला ग्रह आठवला गुरु, शुक्रवार तुम्हाला ग्रह आठवला शुक्र. याचे क्रम वेगळे आहेत, आपल्या आठवड्याच्या नुसार क्रम नाही आहेत. आणि शनिवारच्या दिवशी काय आपण म्हणतो शनी, आणि रविवार म्हणजे सूर्याचा असं म्हणतो आपण, रवी म्हणजे सूर्य. तर तुम्हाला हे सगळे ग्रह आता जे सूर्याच्या भोवती फिरतात त्यांचे नावं खरं म्हणजे असे आठवतात. राहिलं काय, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. त्यांच्या नावाने अजून काही, कारण आपला 7 दिवसाचा आठवडा असतो की त्यांच्या नावाने काही असे दिवस झालेले नाहीत. पण मग लक्षात ठेवायचं काय फक्त की हे सगळे ग्रह लक्षात ठेवायचे. 7 ग्रह पृथ्वी सोडून, म्हणजे पृथ्वी सकट धरले तर किती होतात, 8 ग्रह. 8 ग्रह पृथ्वी धरून होतात, आहे की नाही. त्यापैकी हे मधले सगळे तुम्हाला आठवले वारांच्या नुसार. मग राहिला कोण, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. प्लुटो हा ग्रह नाही, प्लुटोला बटुग्रह म्हणतात. पूर्वी प्लुटोला ग्रह म्हणायचे, नंतर मग निर्णय झाला मग प्लुटो काय, बटुग्रह. त्यामुळे प्लुटो तुम्ही नाही लिहिला ग्रहांच्या यादीत तरी चालेल. आता या ग्रहांचे क्रम मात्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, आणि ते क्रम लक्षात ठेवण्याकरता म्हणून का लक्षात ठेवायचे, कारण त्या क्रमाने मग ते पुढे त्यांच्या कक्षांमध्ये फिरतात. आता हे क्रम, हे चित्र मी तुम्हाला जे दाखवतो आहे त्या चित्रामध्ये बघा की सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे बुध. सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे बुध, त्याच्यानंतर येतो शुक्र, सूर्याच्या सगळ्यात जवळचा बुध, बुधानंतर क्रमांक आहे शुक्राचा, तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला की पृथ्वीचा क्रमांक कितवा आहे सूर्यापासून, तर तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे. चौथ्या क्रमांकावर आहे मंगळ, पृथ्वीच्या जवळ मंगळ. 5व्या क्रमांकावर आहे गुरु, 6व्या क्रमांकावर आहे शनी, 7व्या क्रमांकावर, हे पहा शनीपर्यंत तुमच्या लक्षात राहील. आता लक्षात घ्या, 7व्या क्रमांकावर आहे युरेनस आणि 8व्या क्रमांकावर आहे नेपच्यून. असे 8 आहेत. मग आता फक्त तुम्हाला शनीच्या नंतर युरेनस आणि नेपच्यून, शनीच्या नंतर युरेनस आणि नेपच्यून एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. प्लुटो एक बटुग्रह आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याकरता, याची क्रमवारी लक्षात ठेवण्याकरता पहिल्यांदा काय करायचं, कोणाच्या शेजारी कोण आहे. सूर्याच्या सगळ्यात जवळचा बुध हे नक्की झालं की नाही, म्हणजे आपल्याला अगदी पटलं की, आणि पृथ्वीचा क्रमांक 3रा आहे हे माहिती आहे. मग बुध आणि पृथ्वी याच्यामध्ये शुक्र आहे असं लक्षात घ्या, कारण आपल्याला पृथ्वीवरनं शुक्र दिसतो की नाही. आणि मग लोक म्हणतात त्या पातावर शुक्राचा तारा, तो पातावर शुक्राचा तारा. शुक्र काय आहे, शुक्र ग्रह आहे, शुक्राचा तारा नाही. तर तो शुक्र दिसतो आपल्याला, शुक्र ग्रह दिसतो आपल्याला. आणि मग आपल्याला काय दिसत नाही, आपल्याला मंगळ दिसतो बरं का, असा पिवळसर असा मंगळ दिसतो आपल्याला. पण मग आपल्याला गुरु दिसत नाही, शनी दिसत नाही. शनी खूपच लांब आहे, युरेनस आणि नेपच्यून तर खूपच लांब आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ते दुर्बिणीतनं बघायला लागतात. पण असे हे क्रम लक्षात ठेवा. या क्रमाने जर गेले तर तुम्हाला कोणीतरी असं विचारेल की मंगळ आणि शनी याच्यामध्ये कुठला ग्रह आहे, मंगळ आणि शनी याच्यामध्ये कुठला ग्रह आहे, तर तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे की गुरु आहे. मंगळ आणि शनी याच्यामध्ये गुरु आहे. मंगळ आणि गुरु याच्यामध्ये काय आहे, छोटे 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 असे खूप बारीक 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 असे ग्रह आहेत. म्हणजे ग्रहांसारखंच आहेत पण ते इतके बारीक आहेत, मग त्यांना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह, खगोलीय वस्तूंमध्ये लघुग्रह पण येतात. तर ह्या ज्या आणखी काही वस्तू आहेत ना, म्हणजे खगोलीय वस्तूंमध्ये आपण म्हणतो जसे सगळे ग्रह आहेत, त्याच्यामध्ये या काही ग्रहांना उपग्रह आहेत. उपग्रह म्हणजे काय, जसं पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. म्हणून तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की चंद्र हा ग्रह आहे का, तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. म्हणजे पृथ्वीपासून वेगळा झालेला असा उपग्रह असे आहे. तर असे वेगवेगळ्या ग्रहांपासून जे उपग्रह निर्माण झाले ते खगोलीय वस्तूंमध्ये येतात उपग्रह. लघुग्रह मी तुम्हाला जे सांगितलं
की मंगळ आणि गुरुच्या मध्ये असे बारीक 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 आहेत ते सगळे लघुग्रह, त्याला ते पण खगोलीय वस्तूंमध्ये येतात. आणि बटुग्रह म्हणजे जे नेपच्यूनच्याही पलीकडे आहेत, प्लुटो आपण म्हटलं ना मगाशी, तसे बटुग्रह जे नेपच्यूनच्याही पलीकडे आहेत. तेव्हा खगोलीय वस्तूंमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न मी जर विचारला की आपल्याला चंद्र मोठा का दिसतो, तुमच्या पुस्तकातही हा प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला चंद्र मोठा का दिसतो? कारण चंद्र खरं म्हणजे तर पृथ्वीचाच उपग्रह आहे. हे चित्र बघा, तुम्हाला दाखवतो आहे मी. चंद्र हा पृथ्वीचाच उपग्रह आहे आणि तो पृथ्वीपासून फार जवळ आहे. म्हणजे बाकी सगळ्यांच्या मानाने पृथ्वीपासून फार जवळ आहे, म्हणून चंद्र आपल्याला मोठा दिसतो. पृथ्वीवरून आपल्याला चंद्र मोठा का दिसतो? तर चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून आपल्याला चंद्र मोठा दिसतो. इतक्याच जवळ आपल्याला दुसरा एखादा जर उपग्रह असता आणखी पृथ्वीचा, तर तोही दिसला असता. परंतु पृथ्वीला एकच उपग्रह आहे आणि तो म्हणजे चंद्र. तेव्हा चंद्र मोठा का दिसतो? तर तो पृथ्वीच्या जवळ आहे. तुम्हाला माहिती आहे, जवळची वस्तू मोठी दिसते. पतंग उडवतो आपण, पतंग जवळ किती जवळ मोठी दिसते. म्हणजे जशी अशी उंच जाते, जशी अशी लांब जाते, तशी तशी लहान 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 दिसत जाते, नाही का? आता तुमच्या चक्रीतला मांजा संपेपर्यंत तुम्ही उडून येतो, शेवटी असं जसं पतंग म्हणजे एक ठिपका दिसायला लागतो, हो की नाही? तसं जे जवळ असतं ते मोठं दिसतं. म्हणून पृथ्वीपासून चंद्र जवळ असल्यामुळे चंद्र आपल्याला मोठा दिसतो. आता तुमच्या पुस्तकामध्ये सांगा पाहू असं विचारलेलं आहे आणि त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. आता मी पण देतो उत्तरं, तुम्ही पण उत्तर द्या माझ्याबरोबरीने. मी एक एक प्रश्न वाचतो, मग थोडंसं थांबेन आणि मग तुम्ही त्याचं उत्तर दिल्यानंतर मग मी उत्तर देतो. ते उत्तर तुमचं बरोबर आहे का ते बघायचं, ठीक आहे? सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता? तुम्ही उत्तर द्यायचं. आता दिलं का? आता मी सांगतो, बुध. बरोबर होतं का तुमचं उत्तर? बरोबर असेल तर शाब्बास, नसेल तर पुन्हा एकदा अभ्यास करा. पण सूर्याच्या जवळचा, मी 2-3 वेळा सांगितलं की नाही तुम्हाला, सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता? बुध. पृथ्वी सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहे? आपण 2दा-3दा याचा विचार केला की नाही? सांगा उत्तर. पृथ्वी सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहे? आता उत्तर मी देतो, 3ऱ्या क्रमांकावर. तुमचं उत्तर बरोबर आलं का? मग तुमच्या हातानेच तुमची पाठ थोपटून घ्या, कारण मी लांब आहे तुमच्यापासून. तर बरोबर, शाब्बास. कितवा क्रमांक आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. आता पृथ्वी आणि बुध यांच्यामध्ये कोणता ग्रह आहे? मग अशी मी तुम्हाला काय म्हटलं, असं विचारतात बरं का. क्रम जर लक्षात असतील आपल्या तर आपल्याला पटकन सांगता येतं. आणि नाही तर मग आपण कागदावर लिहून थोडेसे क्रम पाठ करायचे. प्रश्न काय आहे? पृथ्वी आणि बुध यांच्यामध्ये कोणता ग्रह आहे? मग आपण काय विचार करायचा? सगळ्यात जवळचा कोण? बुध. बुधाच्या नंतर कोण? शुक्र. आणि 3ऱ्या क्रमांकाला कोण आहे? पृथ्वी. म्हणजे बुध आणि पृथ्वी याच्यामध्ये कोणता ग्रह आहे? शुक्र. तुम्ही जर उत्तर बरोबर दिलं असेल तर तुमच्या हाताने पाठ थोपटून घ्या, ठीक आहे? त्यानंतर मंगळ ग्रहाच्या कक्षेबाहेर कोणते ग्रह आहेत? मंगळ या ग्रहाच्या कक्षेबाहेर कोणते ग्रह आहेत? मंगळ या ग्रहाच्या कक्षेबाहेर कोणते ग्रह आहेत? तर ते म्हणजे मंगळाच्या नंतर कक्षेबाहेर म्हणजे काय हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. म्हणजे मंगळाच्या नंतर कोणकोणते ग्रह आहेत? तर ते आहेत गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. ते मगाचं चित्र तुम्हाला मी परत एकदा दाखवतो. त्या चित्रामध्ये तुम्ही बघा, पुन्हा ते 2दा-3दा मी चित्र दाखवणार आहे. हे चित्र लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे मग तुमच्या ते लक्षात राहील की कसं काय हे आहे ते. आता सूर्यमालेत तुम्हाला मी अगदी सहज म्हणून असा प्रश्न, तुमच्या पुस्तकात प्रश्न आहे की सूर्यमालेतला सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? सूर्यापासून. आपण सूर्यापासून जवळचा ग्रह पाहिला बुध. सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कुठला? तर त्याचं उत्तर आहे नेपच्यून. जर तुम्ही प्लुटो असं उत्तर दिलं तर खरं म्हणजे ते चुकणार नाही, कारण खरं म्हणजे प्लुटोला ग्रह म्हणायचे पूर्वी, परंतु आता त्याला बटुग्रह म्हणतात. म्हणून सगळ्यात शेवटचा ग्रह कुठला? तर नेपच्यून. युरेनस आणि नेपच्यून. त्यामुळे त्याचं उत्तर द्यायचं आहे नेपच्यून. पुन्हा एकदा चित्र बघा. हे सूर्यापासून बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो नावाचा बटुग्रह. हे चित्र लक्षात ठेवा. हे चित्र तुम्हाला कागदावर तुम्ही काढून घ्या. हा क्रम लिहून ठेवा. हा क्रम तुमचा पाठ झाला ना की खूप प्रश्नांची उत्तरं आपोआप येणार आहेत. झालं? आता हे सगळे ग्रह जे आहेत, हे सगळे आपण ग्रह पाहिले 8. हे सगळे ग्रह तुम्हाला जर प्रश्न विचारला की हे सूर्याभोवती का फिरतात,
नाही का? म्हणजे हे इकडे तिकडे का नाही जात? हे कित्येक अब्ज वर्षापासून हे सगळेजण सूर्याच्या भोवती फिरतात, एका ठराविक गतीने फिरतात, एका ठराविक अंतरावर फिरतात, वर्षानुवर्ष, कित्येक वर्ष, अब्जावधी वर्ष ते फिरतात. तर ते असे इकडे तिकडे भरकटून का जात नाहीत? हा एक प्रश्न तुमच्या मनात येत असेल. आणि दुसरा प्रश्न तुमच्या मनात येत असेल की हे फिरतात आहेत, चला हे आपापल्या गतीने फिरतायत वगैरे, यांची एकमेकांशी टक्कर का होत नाही? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे की या ग्रहांची एकमेकांची टक्कर का होत नाही? जर हे असे फिरतायत तर म्हणजे ते एक तर इकडे तिकडे का नाही भरकटून जात, आणि दुसरं त्यांची टक्कर का होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला या चित्रामध्ये मिळेल. हे बघा, हे लक्षात घ्या की मध्ये सूर्य आहे या चित्रामध्ये, आणि त्याच्या बाजूला अशा कक्षा, अशा ज्या गोल गोल रेषा दिसत आहेत ना, त्या कक्षा, म्हणजे ते तितक्या अंतरावरनं, म्हणजे सूर्यापासून बुध कोणत्या अंतरावर फिरतोय बघा, सूर्यापासून शुक्र कोणत्या अंतरावर फिरतोय ते बघा, सूर्यापासून पृथ्वी कोणत्या हे सगळे वेगवेगळ्या अंतरावर फिरत असतात. तुमच्या लक्षात आलं का? जशी 4 लेन असते की नाही रस्त्याला 4 लेन असेल, 4ही लेनमधनं जर 4 गाड्या जात असतील तर त्यांची एकमेकाशी कधीच टक्कर होणार नाही का? कारण त्या सगळ्या आपापल्या कक्षेत, प्रत्येक 4 लेनमधली गाडी आपापल्या कक्षेत जात असते की नाही, तसे हे सगळे ग्रह आपापल्या कक्षेमध्ये फिरत असतात. त्याच्यामुळे त्यांची एकमेकांशी टक्कर होत नाही कधीच, हे लक्षात घ्या. आणि सूर्याच्या भोवती सगळे का फिरतात? तर त्याच्याकरता त्याचं खरं उत्तर आहे गुरुत्वाकर्षण. म्हणजे या सगळ्या ग्रहांना सूर्याकडे एक आकर्षण आहे, एक प्रकारचं. म्हणजे कसं आकर्षण म्हणजे काय आहे? आकर्षण म्हणजे काय? तर तुम्ही असं गृहीत धरा, असं समजा की तुम्ही एक चेंडू एका दोरीला बांधला आणि तो गोल 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 फिरवला, तर ती दोरी जी आहे ती तुमच्या हातात धरलेली, ती दोरी म्हणजे ते आकर्षण. आता ही दोरी दिसते पण गुरुत्वाकर्षण दिसत नाही एवढंच, परंतु त्याच्यात एकमेकामध्ये असं आकर्षण आहे, खेचण्याची. सूर्य खेचतो त्या सगळ्यांना, पण एका विशिष्ट अंतरापर्यंत खेचतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सूर्य जर जास्त खेचत राहिला असता तर हे सगळे सूर्यामध्ये जाऊन पडले असते, पण एका विशिष्ट अंतरापर्यंत सूर्याचं आकर्षण असतं, म्हणून ते त्या अंतरावर फिरतात. समजलं का? त्यामुळे हे सगळे ग्रह कित्येक वर्ष फिरतायत, त्याचं कारण सूर्याचं आणि त्यांच्यामध्ये असलेलं आकर्षण, त्यालाच गुरुत्वाकर्षण म्हणतात. आणि पुढे हे गुरुत्वाकर्षण त्या ग्रहांमध्ये पण आहे. म्हणजे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे म्हणजे काय? झाडावरचं फळ खाली पडतं, कशामुळे पडतं? गुरुत्वाकर्षण. आकाशातलं पाऊस आभाळातला खाली पडतो, कशामुळे पडतो? गुरुत्वाकर्षणामुळे. तुम्ही उंच उडी मारली तर तुम्ही आपोआप खाली येता, कशामुळे? तर गुरुत्वाकर्षणामुळे येतं. एखादा मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावरनं एखादा दगड सुटला तर तो कुठे येतो? खाली येतो. गुरुत्वाकर्षण म्हणजे जमिनीकडे असलेलं आकर्षण, पृथ्वीच्या मध्यभागी असलेलं आकर्षण. आणि हेच आकर्षण सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असतं, हेच आकर्षण शुक्र आणि सूर्य यांच्यामध्ये असतं, हेच आकर्षण बुध आणि सूर्य यांच्यामध्ये असतं, सगळ्या ग्रहांमध्ये असतं. त्यामुळे या गुरुत्वाकर्षणामुळे हे कित्येक वर्ष त्या सूर्याच्या भोवती फिरतायत. तिथून ते ग्रह दूर नाही जाऊ शकत, कारण ते आकर्षण काही कमी जास्त होत नाही, एक ठराविक आकर्षण आहे. समजा एक क्षणभर जर सूर्याने ते आकर्षण सोडलं तर हे सगळे ग्रह कुठेतरी विस्कटून जातील, पार इतस्ततः जातील असे, पण तसं होत नाही. त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे हे सगळे ग्रह एकमेकांच्या भोवती फिरतात. सगळे ग्रह आपापल्या कक्षेत फिरत असतात, स्वतःची कक्षा, स्वतःची रांग नाही सोडत. म्हणजे जसं 4 लेनमध्ये ज्या गाड्या असतात त्यातली एखादी गाडीने जर रांग सोडली तर काय होईल? अपघात होईल. ते रांग नाही सोडत, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त शिस्त असते. पुन्हा एकदा या चित्रामध्ये बघा की सर्वांना सूर्याचं एक विशिष्ट आकर्षण असतं, त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. आणि म्हणून सूर्याच्या भोवती हे सगळे ग्रह आपापल्या कक्षेत फिरतात. बघा इथे या चित्रात लक्षात येईल तुमच्या की टक्कर होण्याची शक्यताच नाही आहे. सगळेजण खूप एकमेकांपासून दूर आहेत, त्यामुळे त्या एकमेकांची टक्करही होत नाही आणि त्यांची गती पण वेगवेगळी आहे आणि त्यांच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्याची एकमेकांशी कधी टक्कर होत नाही. परत एकदा त्या प्रश्नाचा तुम्हाला विचारला की या ग्रहांची फिरताना टक्कर का होत नाही, तर सगळे ग्रह वेगवेगळ्या कक्षेत, हा शब्द लक्षात ठेवा, कक्षेत फिरत असतात, वेगवेगळ्या कक्षेत फिरत असतात, त्याच्यामुळे त्यांची एकमेकांची टक्कर होत नाही. आता तुम्हाला अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, खूप ठिकाणी तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की कृत्रिम उपग्रह बनवला. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? एक सॅटेलाईट बनवलं. सॅटेलाईट शब्द ऐकला ना तुम्ही, तर कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाईट बनवतात. असा बनवायचा, पृथ्वीवर बनवतात की तो पृथ्वीवर असा एक उपग्रह बनवायचा आणि
त्यात ही सगळी खूप माहिती गोळा करणारी अशी यंत्रणा असते. म्हणजे कसं की तो बाहेर जातो ना, पृथ्वीच्यापासून बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर मग तिथून त्याला समुद्र दिसतो, तिथून त्याला हवामान दिसतं, तिथून त्याला वेगवेगळ्या लहरी स्वीकारणं आणि पलीकडे पाठवणं हे शक्य होतं. मग ध्वनी लहरी तिथे एकत्रित करायच्या त्या, किंवा डिजिटल सायन्स जे असतात, डिजिटल सिग्नल्स, हे डिजिटल सिग्नल्स गोळा करायचे, ते दुसरीकडे पाठवायचे. हे सगळं पृथ्वीच्या बाहेरून त्याला शक्य होतं. म्हणून ती सगळी यंत्रणा त्या उपग्रहामध्ये बसवतात आणि तो उपग्रह पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर नेला जातो. गुरुत्वाकर्षणाच्या मध्ये असला तर काय होईल, तो पुन्हा पृथ्वीवर येऊन आपटेल. त्यामुळे तो गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर नेला जातो. मग तो पृथ्वीवर आपटत नाही, मग पृथ्वीच्या बाहेर तो त्याला दिलेल्या गतीनुसार फिरत राहतो. त्याचा एक विज्ञानाचा वेगळा नियम आहे, तो मी तुम्हाला नंतर, न्यूटनचा नियम आहे, तो मी तुम्हाला केव्हा तरी अभ्यास करताना सांगेन. पण गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेलं की त्याला विरोध करणारं कोणी नसल्यामुळे त्याला दिलेल्या गतीनुसार तो फिरत राहतो. आणि मग त्याला भूस्थिर करतात. म्हणजे काय करतात माहिती आहे का, की ज्या ठिकाणी त्या सॅटेलाईटवरनं येणारी जी माहिती आहे ती गोळा केली जाईल, सिग्नल्स सगळे, त्याच्यासमोर तो सतत राहायला पाहिजे. म्हणजे पृथ्वी फिरण्याची जी गती असते, पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची जी गती असते, त्या गतीशी तो स्थिर करायचा. म्हणजे तो सतत पृथ्वीच्या समोर राहतो. म्हणजे मग जिथे ते सगळं माहिती गोळा करण्याचं यंत्रणा असते त्याला ती सिग्नल्स मिळत राहतात. त्यामुळे त्याला म्हणतात भूस्थिर करायचा. म्हणजे उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर सोडायचा, नंतर त्याला भूस्थिर करायचा. म्हणजे त्यांनी दिलेली माहिती पृथ्वीवर मिळत राहते. कशाकरता करायचं आहे, मोठे वादळं येणार असतील तर आधी माहिती, कारण तो उंचावरून पाहत असतो ना, त्यामुळे तो आधी माहिती देतो की अरे वादळ येतं आहे, सुनामी येते आहे. जर समुद्राला मोठी भरती येणार असेल तर तो आधी सांगतो. समजा कुठेतरी खूप उष्णता येणार असेल तर तो आधीच कळवतो आपल्याला. त्याचबरोबर पृथ्वीवरचे सगळे नकाशांचं, म्हणजे कुठलं स्थळ कुठे काय वगैरे, गुगल मॅप वगैरे तुम्ही बघता ना, सगळं सॅटेलाईटमुळे झालेलं आहे. गुगल मॅप वगैरे, की ते मग ते नकाशे तयार करून त्याला दिलेले आहेत. मग तो माहिती देतो. तुम्हाला जर विचारलं की अमुक एक गोष्ट कुठे, तर तो माहिती सांगतो इथे आहे. तर ते उपग्रहावरनं तुम्हाला मिळतं. कारण काय, की त्याला उपग्रहावरनं हे सगळं दिसत असतं. त्या उपग्रहावरती जी यंत्रणा असते ती यंत्रणा हे सगळं पाहत असते. याला म्हणतात कृत्रिम उपग्रह. हा कृत्रिम उपग्रहाचं हे चित्र बघा. कृत्रिम उपग्रह म्हणजे ही जी यंत्रणा सगळी आहे, ही यंत्रणा अशी गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर सोडलेली आहे आणि ती भूस्थिर केलेली आहे. आता ही सगळी यंत्रणा गोळा करतात. त्याच्यात सोलर पॅनल्स आहेत, त्याच्यातनं त्याला एनर्जी मिळते, मधल्या बॅटऱ्या सगळ्या त्याच्या चार्ज होतात. आणि त्याच्यामध्ये कम्प्युटर्स असतात वेगवेगळे, आपल्याला दिसतात तसे नसतात, पण कम्प्युटरची यंत्रणा असते सगळी. आणि ती सगळी माहिती गोळा करते. ते कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड सोयीसुविधा झालेल्या आहेत आणि खूप आपल्याला लाभ झालेले आहेत. तेव्हा अशा अनेक देशांनी कृत्रिम उपग्रह सोडून वरती आकाशात सोडलेत आणि त्यांनी स्वतःची अशी दळणवळणाची यंत्रणा, म्हणजे काय, टेलिफोन वगैरे सारखी यंत्रणा म्हणा, किंवा हवामान खात्याची यंत्रणा म्हणा, ही सगळी त्या उपग्रहाच्या मार्फत त्यांनी आता तयार केलेली आहे. जवळजवळ सगळ्या देशांनी केलेलं आहे असं. आता स्वाध्यायातला जो प्रश्न आहे त्याची नेमकी प्रश्न आहेत काय की मी कोण, असा तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. बघा, मी कोण, याची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. मी कोण, तर आपण त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला खरं म्हणजे सगळं सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा मी उत्तर तुम्हाला नंतर सांगेन. आधी तुम्ही उत्तर द्यायचं. पृथ्वीवरून तुम्ही मला नेहमी पाहता, माझा प्रकाशित भाग तुम्हाला नेहमी दिसतो, त्यात नेहमी बदल होताना दिसतात. म्हणजे जो भाग प्रकाशित असेल तेवढाच भाग दिसत राहतो. मी कोण, तुम्हाला उत्तर खरं म्हणजे यायला पाहिजे. आपल्या मगाच्या चर्चेमध्ये हे आलेलं नाही, पण मी चंद्र. आणि आता याचा मी खुलासा करतो तुम्हाला की माझा प्रकाशित असलेला भागच दिसतो. म्हणजे बघा, चंद्राची कोर लहान 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 होत जाते. म्हणजे जेवढ्या भागामध्ये सूर्याचा प्रकाश पडलेला आहे तेवढाच भाग आपल्याला दिसतो आणि मधल्या भागामध्ये कोणीतरी आड आलेलं आहे. म्हणजे सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये समजा पृथ्वी आलेली असेल तर त्याची सावली सूर्यावर पडेल, मग आपल्याला सूर्य कमी दिसतो, कोर दिसते. आणि सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये जेव्हा कोणीच नसतं तेव्हा पूर्ण चंद्र दिसतो, आपण त्याला म्हणतो पौर्णिमा. सूर्य अजिबात दिसत नाही, त्याला म्हणतो आपण अमावस्या. सूर्य हळूहळू हळूहळू दिसत जातो, मग छोट्याची मोठी 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 अशी कोर होत जाते आणि मग पूर्ण चंद्र दिसतो. जेवढ्या भागावर प्रकाश पडतो तेवढाच भाग दिसतो. म्हणून प्रश्न काय विचारला आहे की माझा प्रकाशित भाग तुम्हाला नेहमी दिसतो, म्हणून मी कोण, तर मी चंद्र. आता दुसरं, मी स्वयंप्रकाशी आहे. आता बघा, स्वतःचा प्रकाश असलेला स्वयंप्रकाशी. मी स्वयंप्रकाशी आहे, माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो. तर मी कोण, तुम्हाला माहिती आहे
अगदी आपण मगाशी सुरुवातीलाच पाहिलं, स्वयंप्रकाशी असा एकच आपल्याला दिसणारा तो आहे ज्याच्यामुळे सगळ्यांना प्रकाश मिळतो, आपल्या ग्रहांना, सगळ्या ग्रहांना, तो म्हणजे सूर्य. मी कोण? सूर्य. तुम्ही उत्तर बरोबर दिलं असेल असं मला खात्री आहे. नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा हे बघा. तर मी स्वयंप्रकाशी आहे, माझ्या प्रकाशामध्ये सगळे ग्रह प्रकाशित होतात. त्यामुळे मी कोण? तर मी सूर्य. हे अगदी सोपं आहे. मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवती फिरतो. मी स्वतःभोवती फिरतो, ग्रहाभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवतीही फिरतो. लक्षात घ्या हां. ग्रहाभोवती फिरतो, स्वतःभोवती पण फिरतो, ग्रहाभोवती. थोडंसं अवघड वाटतं का तुम्हाला? मग मी मगाशी खुलासा करताना राहिला तो असा की पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र, आणि चंद्र स्वतःभोवती पण फिरतो, पृथ्वीभोवती पण फिरतो, आणि स्वतःभोवती फिरता फिरता, पृथ्वीभोवती फिरता फिरता, पृथ्वी जशी सूर्याला प्रदक्षिणा घालते तसा तो सूर्याभोवती पण फिरतो. समजतंय ना? असे बाकीच्या पण ग्रहांचे उपग्रह आहेत, ते स्वतःभोवती पण फिरतात, ते त्या ग्रहाच्या भोवती पण फिरतात, आणि ते ग्रह जसे सूर्याभोवती फिरतात तसे ते सूर्याच्या भोवती पण फिरतात. तेव्हा मी स्वतःभोवती पण फिरतो. आता आपण चंद्र या ठिकाणी असं गृहीत धरू. मी स्वतःभोवती पण फिरतो, मी पृथ्वीच्या भोवती पण फिरतो, आणि पृथ्वी जशी सूर्याच्या भोवती फिरेल तसा मी सूर्याच्या भोवती पण फिरतो. म्हणजे मी कोण? तर मी आहे चंद्र. पण नुसतं चंद्र म्हणून चालणार नाही, कारण अशीच परिस्थिती बाकीच्या ग्रहांना जे उपग्रह आहेत त्यांची पण आहे. म्हणून याला काय म्हणायचं? मी कोण आहे? उपग्रह. एखाद्या ग्रहाचा उपग्रह. मी कोण? उपग्रह. या प्रश्नाचं थोडंसं उत्तर तुम्हाला अवघड वाटलं असेल तर पुन्हा एकदा हीच व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर त्याला म्हणतात उपग्रह. स्वाध्यायातले आणखी काही प्रश्न आहेत, त्यांचं उत्तर पहा. मी कोण? मी स्वतःभोवती फिरतो, ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो. मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती म्हणजेच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. ते सूर्याभोवती म्हटलं असतं तर तुम्हाला पटकन उत्तर आलं असतं, पण ताऱ्याभोवती प्रदक्षिणा म्हणजे सूर्याभोवती. सूर्य हा एक तारा आहे. मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. तर मी कोण? असा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. सरळ आहे, मी ग्रह. नाही का? कोणता? बुध असेल, शुक्र असेल, पृथ्वी असेल, मंगळ असेल. मी ग्रह. नाही का? ग्रह काय करतो? स्वतःभोवती पण फिरतो आणि सूर्याभोवती पण फिरतो. माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याही ग्रहावर नाही. मी कोण? अगदी सोपं आहे. सजीव सृष्टी कुठे आहे? फक्त पृथ्वीवर आहे. आणि अजूनपर्यंत तरी कुठेही शास्त्रज्ञांना असा शोध लागलेला नाही की दुसरीकडे कुठे सजीव सृष्टी असेल. अजूनही सजीव सृष्टीचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सजीव सृष्टी फक्त आणि फक्त पृथ्वीवर आहे. त्यामुळे मी कोण? पृथ्वी. आणि आता प्रश्न जो आहे तो मगाशी तुम्हाला चित्र दाखवलं तो आहे की मी पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा तारा आहे. तारा म्हणजे स्वयंप्रकाशी. मी पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा तारा आहे म्हणजे स्वयंप्रकाशी आहे. मी कोण? सूर्य. म्हणजे तुम्हाला सूर्य हे उत्तर आलं असेल तर शाब्बास. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपली सूर्यमाला जी आहे तिचा अभ्यास करायचा आहे. या प्रकरणाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपली तोंडपाठ झालेली आहेत. आणि आता हे विसरायचं नाही. मात्र आता फक्त काय लक्षात ठेवायचं तर हे जे सगळे ग्रह आहेत सूर्यापासून, त्या ग्रहांचे क्रम लक्षात ठेवायचे. सूर्यापासून सगळ्यात जवळचा जो ग्रह आहे तिथपासून ते सूर्यापासून सगळ्यात शेवटचा ग्रह आहे तिथपर्यंत त्यांचे क्रमांक लक्षात ठेवायचे. पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथा कोण, पाचवा कोण. तेवढं झालं की या धड्याची तयारी तुमची झाली. ह्या मात्र धड्याची तयारी नीट करा, कारण पुढे आणखी इयत्ता 8वीत 9वीत गेल्यानंतर तुम्हाला या विषयावर आणखी पुढचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आत्ता एवढ्या पुरे. आजचा तास इथे संपला. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. छान अभ्यास करा. परीक्षेमध्ये ह्या धड्यावरती जे प्रश्न येतील त्या सगळ्या प्रश्नांना अगदी बिनधास्त हसत हसत सामोरे जा. सगळे प्रश्न सोडवा. ठीक आहे? चला.